साधारण सभेमध्ये फक्त एकच गोलमोल मुद्दा त्या ठिकाणी ठेवला होता, विविध विकास कामाला मंजुरी द्यावा. कोणतं विविध विकास काम, त्याच्यामध्ये कोणताही उल्लेख नाही. एखादा विकास काम तुम्हाला करायचं असेल तर साहेब माजलगाव रोड पासून तर साई मंदिर पर्यंत रस्ता करा. म्हणजे आपण त्या ठिकाणी कोणता रस्ता करायचा आहे, कोणता विकास करायचा आहे त्याच्यामध्ये उल्लेख करतो. पण हे अजेंडेमध्ये एकच इश्यू ठेवला आणि त्याच्यावरती गोलमोल म्हणजे याच्या माध्यमातून म्हणावं तसं काम करायचं आणि भ्रष्टाचार करायचे. मोठे प्रमाणावर आज 6 महिने झाले गावात शौचता हे नगरपालिकेच्या अध्यक्षापासून शौचता बरोबर कचऱ्याच्या ढिगा गावामध्ये पडलेले, पाणी नाही वेळेवर, ईदच्या दिवशी पाणी सुटला नाही. सर्वात महत्वाचा गोष्ट म्हणजे पाथरीचे सर्व जनतेचे जीवनाशी खेळतात. ब्लिचिंग पावडर सुद्धा पाण्यात नाही. त्या ठिकाणी फ्रुटीचा सुद्धा वापर या ठिकाणी केला जात नाही. अध्यक्ष आणि ते सगळं डिझल जे काही आहे आपल्या गाड्यामध्ये नगरपालिकेतून टाकतो. आठवडी बाजारची आम्ही मागणी केली आज किंवा त्याला हराज करा, जेवढे शौचालय हराज करा, जेवढे शादीखाने ते हराज करा आणि ह्याच्या माध्यमातून नगरपालिकेचं उत्पन्न वाढवा. आणि या ठिकाणी तुम्ही जेवढे दुकानदाराला नोटीस देतात का तुम्ही दुकान खाली करा 1 लाख रुपयेवर, तुमची काय बापाची मत आहे की नगरपालिका 5 वर्षासाठी तुम्हाला लोकांना निवडून दिलं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुकानाचा भाडा वाढवायचा असेल तर त्या ठिकाणी मीटिंगमध्ये घ्या. मीटिंगमध्ये घेतल्यानंतर सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरी घ्या आणि त्याच्यामध्ये भाडा वाढ करून घ्यायचे असेल तर भाडा वाढ करून. पण दुकानदाराला तुम्ही एक प्रेशर टाकता. अनेक लोकांचे जे ह्या ठिकाणी नगरपालिकेची जागा आहे आणि त्याच्याबरोबर शासकीय जागा आहे, बोगस पीटीआर तयार करतात आणि दलाल ह्या ठिकाणी नगरपालिकेच्या परिसरामध्ये जसा तहसीलमध्ये पंचायत समितीमध्ये फिरते तसे दलाल हे नगरपालिकेच्या परिसरामध्ये फिरून राहते. तुमचं काय काम आहे ते आधीच इथं सांगतं गेटवर आणि मग त्याला घेऊन वर जाते आणि त्याच्याकडून 1000-500 रुपये वसूल करते. तर हे जे परिस्थिती नगरपालिकेमध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये, शौचतेच्या संदर्भामध्ये, जे दैनंदिन जीवनाचे प्रश्न आहे त्याच्या संदर्भामध्ये जे काही विकास कामं करायचे त्याला आम्हाला पाठिंबा आहे. पण त्याच्यामध्ये उल्लेख पाहिजे कोणता रोड तुम्हाला बांधायचे आहे, कोणत्या शादीखान्यामध्ये तुम्हाला काही तोडायचं आहे पुन्हा बांधायचे. असं जर मनमानी कारभार जर करीत राहिले तर मोठे पाथरीच्या जनतेने तर एक चूक केलेलीच आहे. पण हे निश्चितपणे हे चूक भरून काढण्यासाठी आमचे प्रयत्न राहील आणि 1 वर्षाच्या आत आम्ही हे चूक भरून काढू. आज सभागृहामध्ये मेजॉरिटी नव्हती. मेजॉरिटी नसताना फक्त त्याच्या बाजूने 9 नगरसेवक होते, आमच्या बाजूने 12 नगरसेवक होते, 13 आणि ते बळजबरीने ठराव मतदानाला न टाकता उडून पडून गेले.